Like, subscribe and press the bell icon for more updates. नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय संविधान दिन साजरा। अनुप अग्रवाल शहराचे आमदार झाल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी मानले आभार। भारतीय संविधान दिनानिमित्ताने सरस्वती नर्सिंग स्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन आणि संविधान दिनानिमित्ताने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन। आता बातम्या विस्ताराने। भारतीय संविधान दिनानिमित्ताने जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करीत संविधान दिन साजरा करण्यात आला आहे। भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक चौकटीनुसारच आपल्या देशाचा राज्यकारभार सुरू आहे। भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ असून प्रत्येक भारतीय नागरिकास समान हक्क, अधिकार, कर्तव्य व जबाबदारी आहे। या संविधानाचे महात्मा अधोरेखित करीत धुळे जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालय येथे भारतीय संविधान दिनानिमित्ताने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले आहे। यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पांपळकर, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी संजय बागडे, तहसीलदार प्रवीण चव्हाण, पंकज पवार, नायब तहसीलदार गोपाळ पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंदुत्वाची कास आणि विकासाचा ध्यास मनी बाळगीत भाजपाचे उमेदवार अनुप अग्रवाल निवडणूक रिंगणात उतरले होते। शहरातील हिंदू बांधवांनी भरभरून मतांचे दान करीत अग्रवाल यांना शहराचे आमदार म्हणून निवडून आणले आहे। म्हणूनच शहरातील हिंदू बांधवांचे अभिनंदन करीत हिंदू एकता आंदोलन व भारतीय जनता पार्टीने आभार मानले आहेत। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीतर्फे अनुप अग्रवाल निवडणूक रिंगणात उभे ठाकले होते। हिंदुत्वाची कास आणि शहर विकासाचा ध्यास भूमिका घेत त्यांनी प्रचारात वेग घेतला होता। दरम्यान धुळेकर हिंदू बांधवांनीही भरघोसपणे मतांचे दान त्यांच्या पारड्यात टाकले। यामुळे धुळे शहराचे आमदार म्हणून अनुप अग्रवाल विजयी झाले आहेत। अग्रवाल यांच्या विजयाने भारतीय जनता पार्टीने जल्लोष केला आहे। भाजपा आणि हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने माजी नगरसेवक हिरामन गवळी यांनी धुळेकर हिंदू बांधवांचे अभिनंदन करीत आभार व्यक्त केले आहेत। धुळेकर सर्व माता बंधू भगिनी युवकांचं मी धर्मबंधू म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। खूप खूप धन्य झालो आम्ही की दिलेला शब्द आपण परिपूर्ण केला। वर्ण जाती विसरून जाऊ, हिंदू सारे एक होऊ, हे हिंदू एकता आंदोलन संघटनेचं 1980 साली घेतलेलं वाक्य स्वर्गीय बापूसाहेब साठे संस्थापक आमचे सांगली येथील, ते आज परिपूर्ण झालेलं आहे। म्हणून मी सर्व हिंदू बांधवांना त्रिवार अभिवादन करतो आणि धुळे शहरामध्ये आपल्या आशीर्वादानं झालेला आमदार अनुप भैया सुद्धा तुमच्या रक्त नात्यानेच सांगितलं की मला कुणाच्याही मतांची गरज नाही, कुणाच्याही म्हणजे मुस्लिम धर्मियांच्या, आणि ते हिंदू समाज बांधवांनी परिपूर्ण करून दाखवलं। नक्की धुळे शहरामध्ये धर्माचा ध्यास आणि शहराचा विकास हे तत्व अनुप भैया परिपूर्ण करतील। मी एक हिंदू धर्म कार्यकर्ता म्हणून आणि भारतीय जनता पार्टी ओबीसीचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। सर्वांनी जाती भेद सारं विसरून
जातीभेद विसरून गेला, हिंदू सारा एक झाला आणि महाराष्ट्राचा उदय पाहण्यास मिळाला, अशी अवस्था आज महाराष्ट्रामध्ये आहे. तसेच सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना त्रिवार अभिवादन करतो की खरंच दिवाळीची भेट तुम्ही भाऊला दिलेली आहे. मग ते अनुभव असतील किंवा देवा भाऊ असतील, फडणवीस साहेब, आपण ती पूर्ण केलेली. हे दोघं भाऊ तुमच्या शब्दाला जागतील एवढी आपल्याला सर्वांना ग्वाही देतो आणि माझ्या माय बहिणींचं पूर्ण स्वागत करतो. जय हिंद, जय शिवराय. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ कर्तव्य आणि हक्कांची जपणूक करणारे भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ असे प्रतिपादन सरस्वती नर्सिंग कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी केले आहे. संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील सरस्वती नर्सिंग कॉलेज येथे भारतीय संविधान दिनानिमित्त मानव अधिकार संघटनेच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आयोजित कार्यक्रमात संविधान दिवस साजरा धुळे शहरातील जुने विघ्नहर्ता हॉस्पिटल येथील जागेत सरस्वती नर्सिंग कॉलेज सर्वप्रथम राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात, या प्रसंगी मान्यवरांनी उपस्थितांना भारतीय संविधानाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सरस्वती नर्सिंग कॉलेजच्या प्रिन्सिपल डॉक्टर पूजा भामरे, मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते, सल्लागार ॲडव्होकेट रेखा विस्पुते, प्रमुख वक्ता कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट राहुल वाघ, मानवाधिकार सदस्य तथा कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट तरुणा पाटील, सदस्य प्राध्यापक डॉक्टर ममता सोनवणे, प्राध्यापक वंदना चौधरी आदींची उपस्थिती होती. या ठिकाणी ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी संविधानाचे महत्त्व पटवून दिले. मानव अधिकार संघटना राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनंदा निकम यांनी केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय संविधान दिनानिमित्ताने विवेक विचार मंचाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत विनम्र अभिवादन करण्यात आले आहे. भारतीय संविधान दिनानिमित्ताने धुळे शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विवेक विचार मंच धुळेच्या वतीने संविधान दिनानिमित्त शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले. यावेळी विवेक विचार मंच धुळेचे जितेंद्र सोनवणे, जयेश चौधरी, ॲडव्होकेट निखिल भावसार, ज्योतिताई चौधरी, संदीप पवार, नितीन जगताप, ॲडव्होकेट योगेश मुकुंदे, ॲडव्होकेट तुषार ससाणे, राजेंद्र माळी, नरेंद्र अहिरे, रवींद्र शिरसाट, सुरेश वाकडे, विजय पवार, पंकज सोनवणे व सहकारी उपस्थित होते. याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले. नमस्कार.